हाय गाईज, प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील हा एक खास मोमेंट ज्यावेळेस तिचा मामा तिला मंडपात नेतो आणि नवरी सासरी निघताना मामी तिच्या हातात 5 सुपं देते, ओसा देते. तर तुम्हाला माहिती आहे का नवरी सासरी जाताना 5 सुपं का देतात? तर पहिले तर सुपं म्हणजे काय? तर 5 सुपं असतात ज्यांना हळदी कुंकवाची 5 बोटे लावली जातात आणि मामी 5 सुपांमध्ये वेगवेगळ्या शुभवस्तू ठेवते. जसे की धान्यामध्ये आपण तांदूळ किंवा गहू घेतो आणि त्यानंतर विडा, पान, सुपारी, ऊस नसल्या कारणाने साखर आणि हळदी कुंकू, त्याबरोबरच अक्रोड, खारीक, बदाम, नाड्याची आडी आणि हळकुंड अशा वस्तू असतात. त्यासोबतच ओटी म्हणजेच काय तर नारळ, ब्लाऊज पीस अशी ही पूर्णपणे ओटी आणि त्यासोबत 5 फळं असतात आणि 5 फळांसोबत मिठाई. तर अशा प्रकारे आम्ही 5ही सुपांची तयारी रात्रीच करून ठेवलेली, जेणेकरून लग्नाच्या दिवशी हॉलवर गेल्यावर तिथल्या तिथे फक्त जी आहेत ती सुपं भरून ठेवली जाते, म्हणजे प्रत्येक सुपांसाठी एवढा वेळ लागणार नाही. आणि मग लग्नाच्या दिवशी हॉलवर ही अशी सुपं जी घरातूनच पूर्णपणे बांधून नेलेली ती तिथे ॲडजस्ट केली. तर ही सुपं म्हणजे काय तर सुख, शांती, आरोग्य, समृद्धी आणि ऐश्वर्य याचा आशीर्वाद. तर ही अशा प्रकारची 5 सुपं आहेत. म्हणजेच काय तर अन्न, समृद्धी, सुख, भरभराट आणि संतती, सौख्य याचं प्रतीक मानलं जातं. आणि ही सुपं दिली जातात त्यामागचा अर्थ असा की नवरी जिथे जाते तिथे घर भरभराटीचं हो आणि तिच्या आयुष्यात कधी अन्न वस्त्राची कमी पडू नये, ती नवीन घरात सुखाने नांदो म्हणून मामी प्रेमानं 5 सुपं भरून देते. तर हे फक्त रिवाज नाही तर माहेरच्या मायेचा आणि आशीर्वादाचा सुंदर भाग. तर या 5 सुपांना ओसा म्हणतात. म्हणजेच काय तर माहेरच्या मायेचा, आशीर्वादाचा, तुझ्या आयुष्यात कधी कमी पडू नये या प्रेमळ इच्छेचा हा ओसा असतो जी मामी नवरीला सासरी जाताना देते. तर आमच्या कोकणात ही आहे अशी रीत. तुमच्याकडेही अशीच असते का?